आणि आपला आज कुलदेवीचा वार असतो. आपली जी कोणी कुलदेवी असते आपण तिची आराधना, आपण तिची पूजा आजच्या दिवशी करत असतो. जर तुमची कुलदेवी ही तुळजापूर माता किंवा तुळजाभवानी माता किंवा सप्तशृंगी माता किंवा रेणुका माता असेल, तर नक्कीच तुम्ही ही सेवा ही मंगळवारी करावी, ज्यामध्ये कलशपूजन आपण करतो, म्हणजे मंगल कलशाची स्थापना करतो. दर मंगळवारी त्याची स्थापना करणे खूप गरजेचे असते. आपल्या मंदिरात तर कळस असतोच, पण त्यामधलं रोज पाणी चेंज करणे, नारळ ओला करणे हे सुद्धा खूप गरजेचं असतं. त्यामुळे आज मंगळवार म्हणून आज माता लक्ष्मीची, माता तुळजाभवानीची मी पूजा केलेली आहे. आणि जसं मागे मार्गशीर्ष महिन्यात मी सांगितलं होतं की तुळजाभवानी मातेचा जो मुखवटा आहे तो मी कायमस्वरूपी माझ्या देवघरात मंगल कलशासाठी वापरणार आहे. आणि बरं का ताई, हा मुखवटा आता मिळणार नाही, आता नंतर पुढच्या मार्गशीर्ष महिन्यात बघू. आता बघा, आपल्या घरात आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना आपण करण्यासाठी माता लक्ष्मीला किंवा आपल्या तुळजाभवानी मातेला, रेणुका माताला कोणत्याही स्वरूपात तुम्ही माता लक्ष्मीची स्थापना किंवा देवी आईची स्थापना तुम्ही करू शकता. तर ती मी माझ्या इथे केलेली आहे. नंतर दागदागिने, हार वगैरे घातला आहे, नंतर मी नक्कीच सांगेन. त्यानंतर आज मंगळवार म्हणजेच देवीचा वार, आणि त्यामुळे आज धनलक्ष्मी कुंचमची सेवा ही मला करायची होती. खूप दिवस झाले मी केली नव्हती आणि आज मला काय वाटलं की आज आपण ही सेवा नक्कीच करावी. आज खूप इच्छा झालेली. आज एक नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, आणि जी अजूनपर्यंत तरी तुम्हाला कोणी सांगितली नसेल, आणि ती मी स्वतःसुद्धा आता सुरुवात केलेली आहे. आणि ती म्हणजे धनलक्ष्मी कुंचम हे देवघरात भरून ठेवण्याची पद्धत. आता बऱ्याचशा ताई विचारतात की ताई, मी हे देवघरात भरून ठेवलं तर चालेल का? तर हो, चालतं. पण ह्याची शाश्वती करण्यासाठी माझ्या एक मैत्रीण आहेत, त्या साऊथ इंडिया वरून आहेत, म्हणजे तमिळनाडूमधल्या आहेत. त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या इथे याला वेगळंच नाव आहे, याला पदी किंवा पडी असं म्हणतात, कुबेर कुंचम म्हणतात, आंध्रामध्ये कुबेर कुंचम म्हणतात. वेगळ्या वेगळ्या प्रांतात, म्हणजे दक्षिण भारतातल्या वेगळ्या वेगळ्या प्रांतात याचं नाव वेगळं वेगळं आहे. आणि त्यातल्या त्यात आंध्र प्रदेशमध्ये याला कुंचम असे म्हणतात. त्यातल्या त्यात आता बघा, हे जे धनलक्ष्मी कुंचम आहे, ही सेवा कशी करतात, तर दर शुक्रवारी ही सेवा करतात. पण काय करतात, ह्या धनलक्ष्मी कुंचममध्ये जे तांदूळ किंवा ज्या सगळ्या गोष्टी भरून ठेवल्या जातात, त्या अशा प्रकारे पूजा करून, त्यामध्ये कुंचमची सेवा करून, त्यामध्ये तांदूळ, बाकी आवडत्या लक्ष्मीमातेला आवडत्या वस्तू म्हणजे गोमती चक्र, कवडी, लघु नारळ जे काही असेल ते भरून देवघरात कायमस्वरूपी ठेवलं जातं. आणि शुक्रवारी त्यातले तांदूळ बदलले जातात. मग मी त्यांना विचारलं, माझ्या मैत्रिणीला, त्यांच्या ओळखीतल्या ज्या होत्या, की त्या मला सांगतील का? तर त्यांनी मला व्यवस्थित सगळं सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की हे कायमस्वरूपी तुम्ही ठेवल्याने माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरात राहतो. त्यामुळे दक्षिण भारतात कायमस्वरूपी हे देवघरात ठेवावं लागतं. ते कधीच असं काढून उत्तर पूजा करत नाही, ते पूर्णपणे भरून ठेवतात. शुक्रवारी त्यातल्या सगळ्या जे तांदूळ आहेत, सगळं आहेत ते भरून, ते काढून वेगळं बदलतात आणि परत ठेवतात, म्हणजे ती पूजा काढत नाही. आणि दररोज श्रीसूक्त, सिद्धकुंजिका स्तोत्र, ललिता सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम, या सगळ्या गोष्टींचं पठण केलं जातं, ज्याने ह्याच्यावरची सेवासुद्धा होते. त्यामुळे मी सुद्धा, आज मंगळवार होता, शुभ दिवस होता, विचार केला चला आजपासून आपणही हे करूया. माझ्याकडे एक छोटं कुंचम होतं, जे मी तुम्हाला मागच्या मार्गशीर्ष महिन्यात दाखवलं होतं. अगदी 2 ते 3 इंचाचं असेल, छोटं आहे. तर मी विचार केला, तिथे पण त्यांच्या ह्याच्यात छोट्या कुंचममध्ये पूजा केली जाते. तर जेवढी जास्त असं त्याला मोठं छोटं असं काही नसतं, पण माझ्याकडे होतं, तर मी माझ्या देवघरात बसेल अशा प्रकारे ह्या कुंचमचा, म्हणजे असं मला वाटलं की नक्कीच देवी आईनी हे कुंचम माझ्यासाठी, म्हणजे देवघरात भरून ठेवावं, म्हणून तिने माझ्याकडे हे पाठवलं. त्यामुळे मी त्यामध्ये सगळे साहित्य भरले, सगळ्या गोष्टी टाकल्या, आणि त्यानंतर त्याची पूजा करून ते देवघरात मी मांडून ठेवलं. आता यामध्ये जे देवीला आवडतात म्हणून अलंकार, बांगड्या, त्याचबरोबर गोमती चक्र, कवडी, त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये भरल्या. आणि त्यानंतर छोट्या प्लेटमध्ये सगळ्या जे कॉईन्स आहेत, घरातले आपले जे कॉईन्स असतात, त्यावर स्थापना करायची असते. कधीच खाली ठेवायचं नसतं. कुंचमची एक प्रथा जी आहे
त्यातला हा सगळ्यात मोठा नियम आहे की कधीच ते खाली ठेवायचं नसतं. आणि त्यामुळे मी सुद्धा ते धनलक्ष्मी कुंचम एक छोट्या प्लेटमध्ये व्यवस्थित त्याला जागा करून, व्यवस्थित हे करून, त्याच्यावर कॉईन्स ठेवून मी तिथं ते करून घेतलं. तिथं ते कोपऱ्यात ठेवलं. आता धन जे आपलं धनधान्य आपण जे भरतो एका कोपऱ्यात, जसं एका बाजूला कलश असेल तर एका बाजूला आपण धान्य भरून ठेवू शकतो. म्हणून मी माझ्या उजव्या बाजूला, म्हणजे माझ्या उजव्या बाजूला मी धनाचा साठा म्हणून धनलक्ष्मी कुंचम हे भरून ठेवलं. आता हे जे आपल्याकडील जे कुंचम आहे, ह्या कुंचमची सेवा करण्यासाठी मी आता सुरुवात केली. मी मगाशीच एका मोठ्या ताटलीमध्ये जे आपण पितळी कॉईन्स तुम्हाला देतो, धनलक्ष्मी कुंचमच्या सेटमध्ये आपण जे देतो ते पितळी कॉईन्स तुम्हाला तिथे मांडलेले दिसत असतील. त्याचबरोबर घरातले 10चे 5चे कॉईन्ससुद्धा तिथं मी मांडलेले आहे. त्यावर कुंचमची पूजा करून त्याला ठेवलेले आहे. आणि त्यानंतर मंत्रोच्चार करत करत माता लक्ष्मीची साधना इथे मी केलेली आहे. इथे हे भरताना आपण माता लक्ष्मीची जी साधना आहे ती करायची असते, ज्यामध्ये माता लक्ष्मीचे मंत्र, माता लक्ष्मीचा बीज मंत्र, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र हे तुम्हाला म्हणायचं असतं. ओम महालक्ष्मी नमः. 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 ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद.
ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमलकमलालय प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमलकमलालय प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमलकमलालय प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमलकमलालय प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमलकमलालय प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमलकमलालय प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमलकमलालय प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः ओम श्रीं ह्रीं श्रीं कमलकमलालय प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. आणि अशा पद्धतीने आपली जी पूजा आहे ती आपण पूर्ण करून घ्यायची. त्यामध्ये जसे आपण सगळे साहित्य एकूण एक करून घातले तशाच पद्धतीने आपण ते घालायचे. क्रम तुमच्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता, असं काही नाही. आता त्यावर बघा, माता लक्ष्मीला हळकुंड आवडते, तिला दालचिनी आवडते, म्हणून सुवासिक असे ओरिजिनल तेच आपल्याला इथे वापरायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आता हे सगळं झाल्यावर आपल्याला एखाद्या फळाचा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा असतो. त्यामुळे त्या गोष्टीचा सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. आता यानंतर मी व्यवस्थित जे आहे पूजेमध्ये सुंदर पद्धतीने असे फुलांनी हे सगळं सजवून घेतलेलं आहे. त्यातल्या त्यात माझ्याकडे जे आहे ते एक सिल्वरचं म्हणजे चांदीची एक वेलची आहे. आणि मी मागे तुम्हाला दाखवलं होतं की माझ्या स्वतःच्या पूजेसाठी मी कमळाचं चांदीमध्ये गोल्ड प्लेटेड म्हणजे सोन्याचं पाणी लावलेलं चांदीचं कमळाचं फूल देवीसाठी घेतलेलं आहे. तर ते सुद्धा मी तिथे मांडलेलं आहे. ते पण मी मांडताना तुम्हाला ते दाखवणार आहे. आता बघा, हे जे आहे ही चांदीची वेलची आहे. ही मी माझ्या स्वतःसाठी घेतली होती. आणि त्यातल्या त्यात हे कमळाचं जे फूल तुम्ही बघू शकता, सोन्याचं पाणी घातलेलं आहे आणि त्यातल्या त्यात हे चांदीचं आहे. त्यामुळे हे स्वतः 7 ते 8 ग्रामचं फूल आहे. एवढं मोठं ते फूल आहे. हे मी माझ्या स्वतःच्या पूजेसाठी घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करू शकता. तुमच्याकडे असेल, नसलं तरीही चालेल. मी हे गणपतीच्या वेळेस घेतलं होतं. जेव्हा आपल्या गौराई असतात त्या गौराईंना वाहण्यासाठी तिथे गौराईंसमोर ठेवण्यासाठी मी हे 2 कमळाची फुलं घेतली होती. तर तेच मी इथे कुंचम सेवेमध्ये सुद्धा वापरले आहे. त्यानंतर जेवढं आपल्याला सजवता येईल, जेवढं सुंदर पद्धतीने ठेवता येईल, तितक्या छान पद्धतीने आपल्याला ही जी पूजा आहे ही मांडणी आपल्याला सजवायची आहे. कारण माता लक्ष्मीला सजावट, माता लक्ष्मीला सुंदरता, माता लक्ष्मीला सुगंध हे खूप आवडतं. त्यातल्या त्यात ह्या फुलांना तुम्ही गुलाबअत्तर लावून घ्या. आणि त्यानंतर अगदी कुंचमला सुद्धा तुम्ही थोडंसं गुलाबअत्तर लावलं तरीही चालेल. अशा पद्धतीने सगळ्या अलंकारित वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला तिथे लावून घ्यायच्या. जसं मी बांगड्या बघा, लाल, हिरव्या, पिवळ्या ह्या वेगळ्या वेगळ्या तिथे ठेवल्या. त्यानंतर पांढऱ्या आणि लाल फुलांनी सजवलं. पांढऱ्या आणि लाल म्हणजे देवीला पांढरा रंग आणि लाल रंग हा आवडतो, म्हणून पांढरा आणि लाल रंगाने मी पूर्ण गोष्टीच्या सुशोभित केल्या आहे. त्यातल्या त्यात जसं होईल तसं लगेच एकामागे एक गोष्टी आपण करायच्या. जसं कुंचम सेवा झाली की मागे तुम्हाला श्रीयंत्र दिसतंय. त्यामुळे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून घ्यायचं 5 वेळा. माता लक्ष्मीची मूर्ती आहे, तुम्ही तिथे बघू शकता. बाळकृष्णाच्या शेजारी माता लक्ष्मीची आणि विष्णू चिन्ह आहे, तर त्याची पूजासुद्धा करून घ्यायची. आज मंगळवार आहे. मंगळवार जो दिवस असतो ना, त्या दिवशी लाल रंगाला खूप महत्त्व असतो. त्यामुळे लाल रंगाचं फूल, त्याचबरोबर लाल रंगाचं फळ हे तुम्ही देवाला अर्पण करू शकता. तशाच पद्धतीने परत धूप दीप, आता पूजा सुरू करण्याआधी तर मी दिवा लावलाच होता, धूप लावलंच होतं. त्यामुळे परत मला पूजा झाल्यानंतर होण्याआधी सारखा असा कंटिन्यू धूप चालू लागतो, कारण त्याने खूप प्रसन्न असं वातावरण वाटतं. त्यामुळे मी त्यानंतर धूप लावून घेतला, दिवा लावून घेतला, परत एकदा तुपाचा दिवा लावून घेतला. आणि अशा पद्धतीने नैवेद्य वगैरे दाखवून तुम्ही आरती करून तुमची जी सेवा आहे ती संपूर्ण करू शकता. आरती नाही केली तरी चालेल, केली तरीही चालेल, पण ही सेवा जी आहे ती महत्त्वाची आहे. त्यामुळे सुंदर अशी माता लक्ष्मीची सेवा जी आहे ती नक्कीच तुम्ही अशी करून बघा. तुम्हालासुद्धा खूप सुंदर असे अनुभव येतील. माता लक्ष्मीची ही धनलक्ष्मी कुंचमची जी सेवा आहे ही सेवा आपण सर्वांनी करावी. त्याचबरोबर बघा, आता इथे मी दूध साखरेचा नैवेद्य, म्हणजे माता लक्ष्मीला काय आवडतं, माता लक्ष्मीला खीर आवडते. त्यामुळे माता लक्ष्मीला दूध साखरेचा नैवेद्य इथे मी दाखवला आहे. आता हे सगळं झालं की आपण शेवटी काय करतो, आपण रांगोळी काढतो. मग ते रांगोळी काढण्याचा आता
इथे मी जे आहे ते स्टार्ट केलेलं आहे. ते एक कमळाचं असं सुंदर मला हे जो साचा आहे त्यांच्याकडून मी मागवते, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना देते, म्हणजे माझ्याकडे नाही, मी कोणाकडनं तरी मागवते आणि त्यांच्याकडे मला हे भेटलं होतं. सुंदर असं होतं. तर ते मी रांगोळीचा हा कमळ वेल आणि कमळ असा मला रांगोळी साचा त्यांच्याकडे दिसला, मी लगेच मागवून घेतला. तुम्हालासुद्धा हवं असेल तर तुम्ही मागवून घेऊ शकता माझ्याकडून. तर तुम्हाला असं सुंदर कमळाचा साचासुद्धा मिळेल. मलासुद्धा खूप आवडतो हा साचा. आणि नेमकं आज काय झालं, रांगोळी काढताना मी रंगसुद्धा गुलाबी आणि हिरवा रंग टाकणार होते, पण हिरवा रंग परवा मी काहीतरी केलं तेव्हा मी कुठे ठेवला म्हणजे लक्षात नाही. त्यामुळे आज गुलाबी रंगाचीच सगळी रांगोळी काढल्या गेली. त्यामुळे अशा पद्धतीने सगळं जे आहे ते मी करून घेतलं. तर बघा किती सुंदर छान अशी रांगोळी झालेली आहे. सुंदर पद्धतीने अशी आपली पूजा झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही पूजा मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. महालक्ष्मी माता की जय नक्की लिहायला विसरू नका, कारण सुंदर अशी पूजा आपल्याला नक्कीच करायला आवडते. कारण ह्याने काय होतं, मन प्रसन्न होतं, मन शांत राहतं, घरात प्रसन्न वातावरण राहतं, असं वाटतं घरात लक्ष्मी मातेचा वास आहे. त्यामुळे सुंदर पद्धतीने अशी ही सेवा जी आहे ती आपण नक्कीच करत राहावी. त्यातल्या त्यात घरात अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या सेवा केल्याने घरातलंही वातावरण हे खेळीमेळीमध्ये राहतं आणि त्याबरोबर छान पद्धतीने आपल्याही घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होते. त्यामुळे नक्कीच ही सेवा ही म्हणा किंवा वेगळ्या वेगळ्या सेवा आपण कराव्यात, ज्याने आपल्या घरातलं वातावरण हे खूप सुंदर तयार होतं आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं. जेव्हा तुम्हाला उदासीनता वाटत असेल, जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की मला नाही काही सुचत आहे, मला खूप असं त्रास होतो आहे किंवा मला समजत नाही आहे, सुधरत नाही आहे, अशा वेळेस काही ना काही सेवा करावी, ज्याने आपलं मन प्रसन्न राहतं आणि खूप सुंदर पद्धतीने आपण जे आहे ते देवाच्या ओढीमध्ये आपण जातो आणि त्यानंतर खूप सुंदर पद्धतीने आपलंही मन प्रसन्न राहतं आणि आपणही पूर्णपणे चेंज झालेलो असतो. तर बघा, रंग तर काही हिरवा मिळाला नाही, मग मी सगळं गुलाबीच केलं आणि अशा पद्धतीने माझी रांगोळी जी आहे ती संपन्न केली, कारण माता लक्ष्मीला हा गुलाबीच रंग आवडतो. त्यामुळे अशा पद्धतीने मी ही जी पूजा आहे ती पूर्ण केली. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तिथेच थोडंसं मोकळं मोकळं वाटत होतं, म्हणून मी विचार केला की तिथे सुद्धा आपण फूल वाहून घ्यावं. मग त्यामुळे रांगोळीच्या तिथे मी फूल वाहून घेतलं. अशा पद्धतीने सुंदर अशी माझी धनलक्ष्मी कुंचमची जी पूजा आहे ती झाली. आणि आज तुळजाभवानी मातेचं स्वरूपसुद्धा खूप सुंदर दिसत आहे आणि त्याचमुळे माता लक्ष्मीचं आगमन, माता तुळजाभवानीचं आगमन आज ते आपल्या घरी झालेलं आहे आणि सुंदर अशी पूजा त्यांनी आज करून घेतलेली आहे. मंगळवार हा आपल्या कुलदेवीचा वार असतो आणि लक्ष्मी मातेचा वार म्हणून आपण ही सेवा नक्कीच